म्हाडाच्या गोरेगावमधल्या इमारतींची 35 लाखांची पाण्याची देयकं थकीत. बीएमसीची म्हाडाला नोटीस. पालिकेकडून अपुरा पाणीपुरवठा होत असल्यानं नागरिक हैराण. मुंबईत नालेसफाईच्या कामांसाठी कंत्राटदारांना आता चित्रीकरण बंधनकारक. पुढील 2 महिन्यांमध्ये 80% नालेसफाईच्या कामाचं पालिकेचं नियोजन. पोस्टल रोडच्या उत्तर मार्गिकेवर बीएमडब्ल्यू गाडीचा अपघात. कार चालकासह गाडीतील 2 महिला प्रवासी जखमी. पोस्टल रोड आणि सी लिंकला जोडणाऱ्या कनेक्टर ब्रिजवर झाला अपघात. पुण्याच्या लोणावळ्यामध्ये ईद आणि गुढीपाडव्याच्या पार्श्वभूमीवर लोणावळा ग्रामीण पोलिसांचा रूट मार्च. नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन तसंच सणांच्या काळामध्ये शांतता राखण्याचं आवाहन. पिंपरी चिंचवडमध्ये इन्शुरन्स कंपनीच्या नावावर 2 कोटींची फसवणूक. निवृत्त सरकारी बँक कर्मचाऱ्याला 2 कोटी 30 लाख रुपयांचा गंडा. या प्रकरणी सायबर पोलिसांकडून आरोपीला अटक. पुण्याच्या इंदापूरमध्ये खोटे दागिने विकणाऱ्यांचा सुळसुळाट. महिला सराफ व्यावसायिकाची 2,40,000ची फसवणूक. सोन्याच्या बांगड्या सांगून लाखोंचा गंडा. याविरोधात पोलिसात गुन्हा दाखल. मालेगाव बनावट जन्म प्रमाणपत्र घोटाळ्याप्रकरणी महिलेला अटक. मालेगाव छावणी पोलिसांची कारवाई. याआधी जन्म मृत्यू विभागाच्या निबंधकांनाही अटक. दरम्यान आणखी काही लोक रडारवर असल्याची माहिती. तुळजापूर ड्रग्ज प्रकरणांमध्ये पोलिसांची मोठी कारवाई. ड्रग्ज सप्लाय करणाऱ्या आणखी 2 मुख्य आरोपींना अटक. 302 सह विविध प्रकारचे 16 गुन्हे असलेला सुलतान उर्फ टिपू शेख आणि जीवन साळुंखे याला सोलापूरमधून अटक. आतापर्यंत 12 आरोपींना अटक.